बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याकरता भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे.पी. नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे। महाविकास आघाडीच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने सभा आयोजित केली आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत यांनी। आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार सभा थंडावणार आहेत। नवी मुंबईत त्यासाठी शेवटची सभा घेण्यात आली। भाजपचे मंदा म्हात्रे या बेलापूर मतदारसंघात उमेदवार आहेत, तर ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक उमेदवार आहेत। एकूणच पाहता 2 दिवसापूर्वी याच मैदानात महाविकास आघाडीची सभा झाली। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिग्गज नेत्यांनी या सभास्थळी भेट दिली होती। त्यानंतर आज शेवटच्या दिवशी भाजपने त्या प्रत्युत्तर देण्यासाठी मोठे सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या सभेमुळे पनवेल, उरण, ठाणे तसेच नवी मुंबईतील इथल्या मतदारांचा आकर्षित करण्यासाठी निश्चितच फायदा होईल असं एकूणच चित्र या निमित्तानं पाहायला मिळतंय। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। जरांगे पाटलांचं नाव घेऊन भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये दिशाभूल केली जात असून काही जण काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करत होते। मात्र या घटनेची चौकशी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली। जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं की जरांगे पाटलांचं नाव घेऊन काही व्यक्ती आज नांदेड म्हणजे भोकरमध्ये विशेषतः आल्या। मराठा समाजाची बैठक त्या ठिकाणी काही लोकांनी बोलवली होती, त्याच्यामध्ये यांचा शिरकाव झाला आणि त्या मीटिंगमध्ये जाऊन जरांगे पाटलांचा निरोप आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि अमुक पक्षाला आपण मतदान करा, किंबहुना स्पष्टच म्हणले की तुम्ही काँग्रेसला मतदान करा, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य ह्या मंडळींनी केलं। निदर्शनानंतर आलं की अशा कुठल्याही प्रकारची लोक जरांगे पाटलांनी पाठवलेली नव्हती, पण त्यांचं नाव घेऊन त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून अशा पद्धतीचं विधान आणि बैठकीमध्ये करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। महाराष्ट्रामध्ये चोरीचं सरकार आहे आणि चोरांनी मिळून बनवलेलं हे सरकार आहे अशी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी केली। तर भाजप विषारी साप आहे आणि त्याला मारून टाका असा हल्लाबोल खरगेंनी केला। सबसे खतरनाक अगर कोई चीज इस देश में पॉलिटिकली है तो वो बीजेपी और आरएसएस। ये तो जहर के जैसा है। जहर मालूम है ना आपको? ये जहर सांप अगर एक बार काटा तो खत्म आदमी होता है। मला भोर मतदारसंघात आल्यानंतर लाज वाटते। इथे विकास नाही, काय इथले रस्ते, काय इथलं बस स्थानक, राजगड कारखान्याची काय अवस्था। आधी काही काम झालं नाही, पण आता तरी निधी देऊन आम्ही काम सुरू केलंय असं विधान केले अजित पवार यांनी। मागे एक चित्रपट निघालेला होता, सटकली माझी सटकली तुमची कधी सटकायची। खोटं बोलत नाही। अरे मला काय तुमचं कळतच नाही। तुम्ही कसा विचार करताय, काय विचार करताय, आल्यानंतर काय त्या नीरा नदीची अवस्था आहे, काय त्या भोरच्या परिसराची अवस्था आहे। अहो तुमचं तालुक्याचं बस स्थानकापेक्षा एखाद्या गावचं पिकअप शेड चांगले ना, ही तुमची अवस्था, तरी तुम्हाला राग येत नाही। तुम्ही स्वतःला हिंदू शेरणी समजता, मात्र आमच्याकडे शेतकरी शेतमजुरांची वाघीण आहे अशा शब्दात प्रीती बंड यांची स्तुती करत बच्चू कडूंनी नवनीत राणांना टोला लगावला। आता ऑटो रिक्षा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बच्चू कडूंनी दिला। मनात आम्ही पाहतोय कसं राजकारण, त्यांना वाटते लोक बनते बा, अबे एवढे मॅट नाही आहे बाबा, तू समजता एवढे मॅट नाही आहे, लक्षात घे। या वेळेनं तुले वाटत असन हे पागल असन तर ताले पैसे घेऊन गपकनी दिल्याशिवाय राहणार नाही। शहाजी बापू पाटलांच्या सांगोल्यामध्ये खासदार संजय राऊतांची तोफ धडाडणारे दीपक साळुंखे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत संजय राऊत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कार्यकर्ते त्यांच्या नेत्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही, असाच काहीसा प्रकार मालेगावात घडलाय। दादा भुसेंच्या कार्यकर्त्यांना चक्क कापसाचा वापर करून दादा भुसेंचा हुबेहूब पुतळा तयार केला आणि यावेळी हा पुतळा सायकलवर घेऊन कार्यकर्त्यांना
मतदारसंघातल्या गावागावात जाऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं भुसेंचा प्रचार केलाय. पुणे जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली. जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1267 गुन्हे दाखल करण्यात आले, तर 1179 जणांना अटक झाली आहे. 5,55,00,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय.